तर नमस्कार, मी संतोष गांधीले या युट्यूब चॅनलवर पुनश्च एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत. मागील काही दिवसापासून आपण टेन्सची मालिका हातामध्ये घेतलेली होती. जर तुम्ही मागच्या अगोदरचे जर व्हिडिओ बघितले असतील तर त्याच्यामध्ये सर्व काळाचे सिंपल टेन्स, सर्व काळाचे कंटिन्युअस टेन्स, सर्व काळाचे परफेक्ट टेन्स आणि सर्वच काळाचे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असे चार प्रकार पडत असतात. त्यातले 3 शिकलेले आहेत आपण. आता एक शेवटचा म्हणजे प्रत्येक काळामधला शेवटचा टेन्स ज्याला म्हणतो आपण परफेक्ट कंटिन्युअस, तो आजच्या या तासिकेमध्ये आपण घेणार आहोत. तिन्ही काळाचं परफेक्ट कंटिन्युअस घेणार आहोत. तर तिन्ही काळाचे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याचे अर्थ नेमके काय असतात, त्याचे वर्क फॉर्म्युले काय असतात आणि दैनंदिन जीवनामध्ये वापर करत असताना त्याचा उपयोग कसा करत असतात. तर याला आपण सुरुवात करू. तर पहिल्यांदा आपण प्रेझेंट टेन्स मधला शेवटचा टेन्स ज्याला आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, मराठीमध्ये याला चालू पूर्ण किंवा पूर्णापूर्ण वर्तमान काळ असं सुद्धा म्हणतात. आता चालू पूर्ण वर्तमान काळ हे नाव ऐकल्याबरोबर तुमच्या मनामध्ये कल्लोळ झाला असेल किंवा असं कसं काय होऊ शकते, एखादा काळ चालू असू शकते आणि एखादा काळ पूर्ण असू शकते. याचं थोडक्यामध्ये उत्तर द्यायचं जर ते अशा पद्धतीने द्यायचं, एखादी क्रिया ज्यावेळेस आपण करायला सुरुवात करत असतो त्यावेळेस ती अचानक किंवा एकदम घडत नसते, तर ती क्रिया हळूहळू समोर जात असते. आणि ज्यावेळेस ती क्रिया हळूहळू समोर जात असते त्यावेळेस त्या क्रियेचा काही भाग पूर्ण होत असतो, मात्र काही भाग अजूनही अपूर्ण असतो. आणि हेच दाखवण्यासाठी आपल्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करायचा असतो. म्हणजे वर्तमान काळामध्ये एका विशिष्ट वेळेला सुरू झालेली क्रिया अंशतः पूर्ण झालेली आहे, मात्र तिचा भाग अजूनही काही सुरूच आहे, असं ज्यावेळेस आपल्याला सांगायचं असतं अशा वेळेस आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करत असतो. उदाहरणार्थ आपण टेन्स बघायला. ओके, आता टेन्स बघत असताना काही भाग आपला पूर्ण झालाय टेन्स मधला शिकून, मात्र काही भाग अजूनही आपण शिकायलो, असं ज्यावेळेस आपल्याला सांगायचं असतं अशा वेळेस आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करत असतो. आता मला सांगा, अगोदरचे जर व्हिडिओ बघितले असतील तुम्ही तर त्याच्यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने छाती ठोकून सांगितलं होतं की ज्या वेळेस कंटिन्युअस टेन्स आलेला असतो त्या वेळेस क्रियापदाचं चौथं म्हणजे चौथं रूप आलेलं असतं. ज्या वेळेस परफेक्ट टेन्स आलेला असतो त्यावेळेस क्रियापदाचं तिसरं म्हणजे तिसरं रूप आलेलं असतं. आणि अगदी हे खरं आहे, कारण की ज्यावेळेस स्वतंत्र कंटिन्युअस टेन्स असतो त्यावेळेस चौथं रूप असतं, स्वतंत्र परफेक्ट टेन्स असतं त्यावेळेस तिसरं रूप असतं. मात्र आता दोन्ही एकत्र आलेले त्यावेळेस तर मात्र एकाच क्रियापदाला तिसरं आणि चौथं रूप देणं आपल्याला शक्य नाही. मग त्यासाठी नेमकं काय करायचं, काही अडचण नाही. ज्या वेळेस अडचण येईल त्याच्या वेळेस आपल्याला त्याच्यावर मात करत समोर जायचं असतं. बघा, आता याचा वर्क फॉर्म्युला क्रिएट केल्यानंतर लगेच कळेल तुम्हाला. याचा वर्क फॉर्म्युला असा आहे, सुरुवातीला सब्जेक्ट असतो, त्याच्यानंतर काय असतं हॅव किंवा हॅज, हे टू हॅवचं सहाय्यकारी क्रियापद जे वर्तमान काळात वापरलं जातं. त्याच्यानंतर एक बीन नावाचा शब्द प्रयोग करायचा आपल्याला, ठिकाणी का करायचं ते सांगतो तुम्हाला. त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप म्हणजेच आयएनजी फॉर्म ऑफ द वर्ब आणि शेवटी ऑब्जेक्ट. या फॉर्म मध्ये किंवा या फॉर्म्युल्यामध्ये किंवा या वर्क फॉर्म्युल्यामध्ये जर एखादं वाक्य आढळलं तर 100% समजायचं की दिलेल्या वाक्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. आता ओळखायचा कसा, आता या ठिकाणी काय आलेले हॅव आणि हॅज झालेले. हॅव आणि हॅज हे टू हॅवचं सहाय्यकारी क्रियापद असून याचा उपयोग फक्त आणि फक्त वर्तमान काळात करावा लागतो. म्हणजे हॅव आणि हॅज सांगेल तुम्हाला की 100% दिलेल्या वाक्यामध्ये प्रेझेंट टेन्स आहे. त्याच्यानंतर आता बीन आलेले आहे. बीन हे टू बीचं तिसरं रूप आहे. एम इज आर इट इज अ फर्स्ट फॉर्म, वॉज वेअर हा दुसरा फॉर्म आणि बीन हा तिसरा फॉर्म, बीइंग हा याचा चौथा फॉर्म. म्हणजे तिसरं रूप सुद्धा आलेले आहे. आणि तिसरं रूप जर एखाद्या वाक्यात जर आलेलं असेल क्रियापदाचं तर 100% परफेक्ट टेन्स असतो. म्हणजे प्रेझेंट आहे, परफेक्ट आहे आणि त्याच्यानंतर लागूनच क्रियापदाचं चौथं रूप आलेले म्हणजे कंटिन्युअस सुद्धा आहे. म्हणजे या वाक्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. ओके, आपले 2 वाक्य तर तुम्हाला पाठच झालेले आहेत. कुठलं आहे, वी राईट लेटर पहिलं वाक्य आपलं आणि दुसरं शी इट्स मँगो. यालाच आता आपण कन्वर्ट करूया 2 काळामध्ये. आता वी सब्जेक्ट आहे आपला, सब्जेक्ट तर बिलकुल बदलणार नाही, जशाला तसं राहील. वीच्या समोर हॅव घ्यायचं का हॅज घ्यायचं, हॅव घ्यायचं. हॅज कधी घ्यायचं माहिती तुम्हाला, ही शी इट किंवा एक वचनी नामांतर झाला असेल तर हॅज घ्यायचं. बाकी टायमाला काय घ्यायचं आपल्याला हॅव, वी हॅव. त्याच्यानंतर बीन शब्द प्रयोग जशाला तसा करायचा, वी हॅव बीन. त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप, राईटचं चौथं रूप काय, रायटिंग, वी हॅव बीन रायटिंग. त्याच्यानंतर काय करायचं, अ लेटर, वी हॅव बीन रायटिंग अ लेटर. आता याचा पोस्टमॉर्टम करू, जरा चिरफाड करू या वाक्याची. वी हा सब्जेक्ट आहे, टू हॅवचं हेल्पिंग वर्ब हॅव जे की प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतात. बीन हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे, रायटिंग हे क्रियापदाचं चौथं रूप आहे आणि अ लेटर हा ऑब्जेक्ट आहे.
म्हणजे या वाक्यामध्ये फॉर्म्युला क्रिएट झाला एस प्लस हॅव एस प्लस V3 प्लस V4 प्लस ओ. V3 म्हणजे या ठिकाणी काय वापरायचं आपल्याला बीन वापरायचं. म्हणजे 100% दिलेल्या वाक्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता याचा अर्थ काय होतो? वी हॅव बीन रायटिंग अ लेटर, म्हणजे आम्ही पत्र लिहित आलेले आहोत. म्हणजे वर्तमान काळामध्ये काही पत्र तुम्ही लिहिले आणि काही लिहिण्याची क्रिया आणखी चालू आहे असं सांगायचं तुम्हाला. म्हणजे एकच पत्र नाही लिहिलं, भरपूर पत्र उद्योग तुम्ही केलेले त्या ठिकाणी याच्यावरून तुमच्या लक्षात येते. त्याच्यानंतर दुसरं वाक्य काय करायचं आपल्याला? शीच्या समोर हॅव घ्यायचं काय हॅज घ्यायचं? हॅज. शी हॅज. त्याच्यानंतर बीन, शी हॅज बीन. त्याच्यानंतर चौथं रूप काय? इटिंग, शी हॅज बीन इटिंग अ मँगो, म्हणजे ती आंबे खात आलेली आहे. याच वेगानं जर कदाचित ती आंबे खात जर राहिली तर देशात कदाचित आंब्याचा तुटवडा सुद्धा पडू शकतो. एवढे भयानक आंबे तिनं या उन्हाळ्यामध्ये खाल्लेले. आता हा काय झाला? सब्जेक्ट. हॅज हे टू हॅवचा हेल्पिंग वर्ब झाला, ज्याचा उपयोग फक्त प्रेझेंट टेन्स मध्ये केला जातो. बीन हे क्रियापदाचं तिसरं रूप म्हणून वापरलं जातं. इटिंग हे क्रियापदाचं चौथं रूप आणि मँगो हा ऑब्जेक्ट. म्हणजे हॅव वरून आपला हॅज वरून तो प्रेझेंट टेन्स, बीन वरून तो परफेक्ट टेन्स, आयएनजी वरून तो कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. लक्षात आलं तुम्हाला? हा होता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता याच मालिकेमधला दुसरा जो प्रकार आहे त्याला आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणतो. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय? तर त्याला आपण चालू पूर्ण भूतकाळ म्हणतो. आता चालू पूर्ण भूतकाळ म्हणजे काय? तर भूतकाळामध्ये एका विशिष्ट वेळेला सुरू झालेली क्रिया काही काळासाठी पूर्ण झाली होती, मात्र तिचा काही भाग अजूनही काही वेळ चालणार होता असं ज्यावेळेस सांगायचं असतं त्यावेळेस त्याला आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ असे म्हणतात. आता या चालू पूर्ण भूतकाळाचा फॉर्म्युला काय आहे? तर चालू पूर्ण भूतकाळाचा फॉर्म्युला मी लगेच तुम्हाला त्या खाली लिहून देणार. यानंतर दुसरा टेन्स आहे आपला परफेक्ट कंटिन्युअस मधला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, म्हणजे पास्ट टेन्स मधला हा शेवटचा काय? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण भूतकाळ. आता चालू पूर्ण भूतकाळ म्हणजे काय? भूतकाळामध्ये एका विशिष्ट वेळेला सुरू झालेली क्रिया काही वेळासाठी पूर्ण झाली होती, मात्र तिचा काही भाग अजूनही काही वेळ चालू होता म्हणालो. होता म्हणजे भूतकाळातल्या गोष्टी विसराल. अशा वेळेस आपल्याला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतात. आता याचा वर्क फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. या फॉर्म्युला लगेच एक लक्षात येईल तुम्हाला की काळ कशा पद्धतीने ओळखायचं. आता मला सांगा हॅड हे कशाचं सहाय्यकारी क्रियापद टू हॅवचं, ज्याचा उपयोग फक्त पास्ट टेन्स मध्ये केला जातो. म्हणजे हॅड वरून तो पास्ट टेन्स, बीन हे क्रियापदाचं तिसरं रूप अगोदर सांगितलं तुम्हाला, त्याच्यावर तो परफेक्ट टेन्स आणि V4 वरून तो कंटिन्युअस टेन्स म्हणजे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. दोन्ही वाक्य आपण क्रिएट करू. या ठिकाणी वी, त्याच्यानंतर हॅड, या ठिकाणी ऑप्शनच नाही एकच आहे. वी हॅड बीन रायटिंग, वी हॅड बीन रायटिंग अ लेटर, म्हणजे आम्ही पत्र लिहित आलेले होतो. आम्ही पत्र लिहित आलेले आहेत का? नाही, आम्ही पत्र लिहित आलेले होतो. बघा हा सब्जेक्ट हॅड हे टू हॅवचं हेल्पिंग वर्ब ज्याचा पास्ट टेन्स मध्ये उपयोगला जातो. बीन हे क्रियापदाचं चौथं रूप, रायटिंग हे क्रियापदाचं चौथं रूप आणि अ लेटर हा ऑब्जेक्ट. म्हणजे हॅड वरून तो पास्ट टेन्स, बीन वरून तो परफेक्ट टेन्स आणि आयएनजी वरून तो कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. सेकंड वाक्य शीच्या पुढे सुद्धा आता या ठिकाणी काय घ्यायचं आपल्याला? हॅड. बीन शब्द जशाला तसा याच्यात काही बदल करायचा नाही. त्याच्यानंतर इटिंग, शी हॅड बीन इटिंग अ मँगो, म्हणजे ती आंबे खात आलेली होती. म्हणजे भूतकाळामध्ये काही विशिष्ट वेळेला तिने काही आंबे खाल्ले होते, काही अजूनही काही वेळ खाण्याची क्रिया चालू होती. She is a subject, had is a to have helping verb, which is used in only past tense. Being is a third form of the verb. Eating is a fourth form of the verb. And a mango is a object. Had indicate it is a past tense. Been indicate it is a perfect tense. And eating, ing indicate it is a continuous tense. So in this sentence, there is a past perfect continuous tense. Okay? Any problem? Now it is the last tense. आणि आता शेवटचा टेन्स फ्युचर टेन्स मधला, ज्याला आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ. चालू पूर्ण भविष्यकाळ. आता चालू पूर्ण भविष्यकाळ म्हणजे काय? भविष्यकाळामध्ये एका विशिष्ट वेळेला चालू झालेली क्रिया काही वेळा पूर्ण झालेली असेल, मात्र तिचा काही भाग अजूनही काही वेळा चालेल असं ज्यावेळेस आपल्याला सांगायचं असतं अशा वेळेस आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला वापरत असतो. शक्यतोवर जास्तीत जास्त वेळा हा काळ काय वापरत नाही, पण तरी सुद्धा भूक नको शिदोरी आपल्याजवळ हा काळ असायला पाहिजे. याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस
शाल हॅव किंवा विल हॅव हे टू हॅव चे हेल्पिंग वर्ब जे पास्ट टेन्स मध्ये वापरतो. त्याच्यानंतर बीन हा शब्द प्रयोग वापरला. त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप आणि शेवटी ऑब्जेक्ट. जे बिनकामाचे असतात ते लय भले मग मोठाले असतात. या फॉर्म्युलावरूनच कळलं तुम्हाला. ठीक आहे. असो, तर या पद्धतीने आपल्याला तो काळ क्रिएट करायचा आहे. बघा आपले दोन वाक्य. पहिलं वाक्य वीच्या समोर शाल हॅव, वी शाल हॅव. त्याच्यानंतर काय करायचं बीन, वी शाल हॅव बीन रायटिंग, वी शाल हॅव बीन रायटिंग अ लेटर. म्हणजे आम्ही पत्र लिहित आलेले असेल असं भविष्यकाळामध्ये सांगायचे. वी हा सब्जेक्ट, शाल हॅव हे टू हॅवचं हेल्पिंग वर्ब ज्याचा उपयोग फक्त पास्ट टेन्स मध्ये केला जातो. बीन ही क्रियापदाचं तिसरं रूप, रायटिंग हे क्रियापदाचं चौथं रूप आणि अ लेटर हा ऑब्जेक्ट आहे. म्हणजे शाल हॅव वरून तो फ्युचर टेन्स, बीन वरून तो परफेक्ट टेन्स आणि रायटिंग वरून तो कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. आता लास्ट वाक्य शीच्या समोर घ्यायचं विल हॅव, कारण दोन ऑप्शन आहेत आपल्याला, शाल हॅव विल हॅव. इथं विल हॅव, त्याच्यानंतर बीन, त्याच्यानंतर इटिंग आणि त्याच्यानंतर अ मँगो. बघा याही वाक्यामध्ये काळ ओळखण्याचं सोपं आहे. फक्त काळाचा आपल्याला पोस्टमॉर्टम करता आला पाहिजे, चिरफाड करती पाहिजे. विल हॅव लगेच लक्षात आणायचं, टू हॅवचं हेल्पिंग वर्ब फ्युचर टेन्स मध्ये वापरतात. बीन क्रियापदाचं तिसरं रूप, इटिंग क्रियापदाचं चौथं रूप, अ मँगो हा ऑब्जेक्ट आणि शी हा सब्जेक्ट. म्हणजे एस प्लस शाल हॅव विल हॅव प्लस बीन प्लस V4 प्लस ओ. अशा पद्धतीने एकूण मित्र काळाचे 12ही प्रकार होते. संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थितपणे प्रत्येक काळावरती मी परफेक्ट बनवलेले. शांत मनानं ते ऐका. कधी कधी जर नाही कळलं पॉज करा, लिहून घ्या. आणि जर हे तुम्हाला टेल जर आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त एज्युकेशन ग्रुपमध्ये हे व्हिडिओ पाठवा, जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. धन्यवाद.